फॉरेस्ट वाल्यांना पत्र देते, त्यांचं काम नाही एमएससी वाल्यांचं की कलेक्टर साहेबांना सांगायचं साहेब तिथल्या गावच्या लोकांचा विरोध आहे, आणि त्या गावच्या लोकांची मिटिंग लावा आणि त्यांचं काय असेल त्याचं सोल्युशन काढा ना काहीतरी. आमचं म्हणणं ऐकून घ्या गावच्या लोकांचं, मान्य ना हे काम कोणाचं आहे ऍक्च्युली एमएससी प्लस त्यांचं कंपनीच काम आहे. काहीतरी मार्ग मोकळा करा, हे तुमचं काम आहे. ऐकलं का साहेब, तुमच्या कंपनीच काम आहे, एमएससीबीच काम आहे, गावच्या लोकांचा विरोध आहे, त्याचा काहीतरी आम्हाला मार्ग मोकळा करा. म्हणजे जबरदस्ती करायचा अर्थ आहे का सांगा, बरोबर चुकीचं आहे. म्हणजे ह्याला कुठं तर तुम्हाला मार्ग निघेल. तुम्ही काय करायचं, एमएससी घ्यायचं, तुम्ही घ्यायचं आणि कलेक्टर साहेबांकडे जायचं, साहेब गावच्या लोकांचा विरोध आहे, तिथं झाडं आहेत मोठी, आणि ते काय म्हणतात तुम्हाला ओपन प्लेसमध्ये असेल, कुठं शासकीय पडीक जमीन आहे, मोकळी जागा आहे, तिथं करायला आमचा विरोध, आम्ही तुम्हाला मदत करतो, येतो ना सांगायला. ह्या कुठली जमीन असेल कुठं आहे का, जर असेल तर साहेबांना सांगायचं, कलेक्टर साहेबांचं आम्हाला मिटिंग लावा ना, आम्ही येतो सगळे गावकरी, आम्ही सगळे येतो, आमची मिटिंग लावा. एक दिवस एवढा मोठा खेळ चालू आहे, एक दिवस कोणतं तुम्ही आता कंपनी, तुम्हाला कंपनीवाल्याशी आमचा काही विरोध नाही, तुम्ही आमचे दुश्मन नाहीत, लक्षात घ्या. एक आमच्या गावचा प्रश्न आहे, हे आमच्या गावचं सौंदर्य आहे, ही माझे ही व्हायला नको. ओपन वेळ पडला की तरी अजून शासनाची जमीन आहे ना, अजून घ्या ना, आम्ही इथून मदत करतो तुम्हाला. शासनाच्या प्रोजेक्टला आमचा विरोध नाही आहे, स्पष्ट सांगतो, आमचा विरोध नाही, शासनाच्या प्रोजेक्टला आमचा विरोध नाही. ओपन प्लेस, मोकळी जागा करा म्हणतो, आम्ही तुम्हाला मदत करतो ना, आम्ही येतो की मदत करतो, पण झाडं तोडू नका. आता एमएससीबी वाले येणार नाहीत माहिती का या गोष्टी. ऐका एक मिनिट, ऐकलं का, हा जो प्रोजेक्ट आहे साहेबांच्या लक्षात आहे, त्यांना शासनाला माहिती आहे की ओपन प्लेस ज्या गावामध्ये शासकीय पडीक जमीन जिथं असेल ती उपलब्ध करून प्रोजेक्ट साठी घ्या, असा हा आदेश आहे. असं आदेशात लिहिलं नाही कुठं ही झाडं तोडा सगळी, आणि जर असेल तर झाडं तोडून ते प्रोजेक्ट उभा करा, असं आहे का कुठं. मग आता शासनाने आम्ही एक मिनिट, आम्ही आता शासनाच्या तुमच्या निदर्शन आणून द्यायला, कलेक्टर साहेबांच्या निदर्शन आणून द्यायला की ह्या ठिकाणी अगदी 400-500 झाडं आहेत, 500-1000 झाडं आहेत, मोठी 20-25 झाडं आहेत, ही झाडं तोडू नका, मोकळ्या जागामध्ये करा. तुमच्या ह्या प्रोजेक्टला आमचा विरोध नाही आहे, प्रोजेक्ट करा, शासनाचा प्रोजेक्ट उभा राहा ही आमची पण इच्छा आहे, पण ओपन प्लेस मध्ये करा ना, मोकळी जागा कुठं असेल तर करा की आम्ही तुमच्यावर मदत करतो ना, आम्ही येतो ना मदत करायला. तुम्ही एका ह्या झाडाच्यावरती हितच का बसला याच्यावर. बरं साहेबांनी सांगू दे, कलेक्टर साहेबांना सांगू द्या, किंवा आम्ही हा सदरचा आदेश हा रद्द करू शकत नाही, आम्ही इथं झाडं तोडणार आहे, एक लेखी पत्र द्या आम्हाला, आम्ही येत पण नाही इथं. बरोबर आहे, कलेक्टर साहेबांना सांगायचं, बरोबर आहे काय योग्य आमचं रितसर बोलतोय मी. साहेब इथं बघा ना साहेब, तुम्ही कंपनी माणसं आहे बघा, इथं सरळ स्पष्ट लिहिलेलं आहे शासकीय पडीक जमीन, शासकीय जमीन, असं नाही की इथं झाडं तोडा आणि तिथं तुम्ही प्रोजेक्ट उभा करा, असं लिहिलंय का कुठं. एक मिनिट, इथं शासनाचं जी हे काय लिहिलंय बघा, ज्या काय दिलं शासनाने जी आर, काही तर असं काय झाडं असली तरी तोडून घ्या आणि तिथं प्रोजेक्ट उभा करा, असं दिलंय का कुठलं. शासकीय पडीक जमीन सांगितलं, कोरडवाहू जमीन आहे, कोरडवाहू असेल घ्या ना, आम्ही कुठं नाही म्हणतोय, आमचा शासनाच्या प्रोजेक्टला विरोध नाही आहे, आम्ही विरोध करत नाही, फक्त ही झाडं इथं तोडू नका. आज 15-20-25 झाडं आहेत, आम्हाला हे गावचं आमचं सौंदर्य असेल. तुम्हाला माहिती आहे आता त्यातलं काय तुम्हाला माहित नाही. शासनाचा प्रोजेक्ट आहे, आमची पण इच्छा आहे, शासनाचा प्रोजेक्ट हो आमची इच्छा आहे, पण मोकळ्या जागेत करा. शासकीय पडीक जमीन आहे, ओपन प्लेस आहे ना, अजून दुसरे ओपन प्लेस घ्या ना, ओपन मोकळी जागा घ्या. तुम्हाला आम्ही कुठं नाही म्हणतो, तुम्ही काय घेत नाही, मोकळी ओपन प्लेस बघा ना कुठं 10 एकर 15 एकर तुम्हाला मिळाल, आम्ही नाही म्हणत नाही, तुम्हाला आम्ही मदत करतो, आम्ही स्वतः मदत करतो तुम्हाला, मोकळी ओपन जागा घ्या ना. आमचं काय चुकतं का साहेब सांगा, आमचं फक्त तुम्ही काय करायचं माहिती आहे, ऐकलं का, तुम्ही कंपनी आम्ही एक गावचे, आम्ही गावकरी आहे, आम्हाला गावाला याच्यासाठी आमचा विषय सगळं राहील. तुम्ही काय मागासलेली गाव आहेत, आता सुधारायला लागलोय, आता सुधारायला पाऊस पडत नाही आमच्या गावाला, आता नवीन सुरुवात आहे आमची.
मग आम्ही कुठं जायचं? मी काय म्हणतोय, सगळी जागा हे बघ, आता कोण पण उन्हाळा झाला बाई, झाड कशी वाळायला बघितलं. झाडं तोडा म्हणून असं काय आदेश दिला असेल की लय वाईट आहे, पाणी नसते प्यारे एक तर कोरड भाग नाही त्या भागात बरं साहेब ऐका, मला काय म्हणायचं नाही, झाडं हा तोडायचं जी आर असा आदेश दिलाय का तुम्हाला? शासनाचा जी आर. आदेश दिला तर मग हा तुम्ही जी आर जबरदस्ती करायला नाही का? शासनाने काय सांगितलं? लावून सोडा का आम्हाला? झाड तोडायचा कसा आदेश कुठे याचं ज्यावेळी मूल्यांकन होईल जमीन शिल्लक असेल त्या त्यावरती ठिकाणी पुढची कारवाई झाड तोडायची आता काय नाही. आणि त्याची जबाबदारी कोणाला टाकली? असं काय दिले का? बरोबर आहे, चुकीचं आहे. मग आता इथं झाडं असताना तुम्ही झाडं तोडा पण असं कुठं उल्लेख आहे का? ज्या ठिकाणी झाडं असतील ते झाडं पण तोडा आणि त्या ठिकाणी हा प्रोजेक्ट उभा करा. आता तुम्हालाही बघा, आम्ही काय म्हणतोय, आम्ही रिस्क म्हणतोय. आमच्या मुळावर सगळे जायचे. एकदा सांगितले विरोध आहे कुठे MSC कुठे आहे? कंपनीवाला सांगवाला तर कंपनी तुम्हाला सांगतोय का? आमच्या गावच्या लोकांचा विरोध आहे. कशासाठी विरोध आहे? झाडं तोडायचा विरोध आहे. ओपन प्लेस तुम्हाला कुठं असेल तर घेण्याबद्दल आमचं काही दुमत नाही. मोकळी जागा आहे कुठं घ्या, शासनाची जमीन आहे, मोकळी जागा असेल तिथं करा की. आम्ही नाही म्हणत, आमचा विरोध नाही आहे. फक्त जी झाडं आहेत मोठी, आज 15, 20, 25 वर्ष झाडं आहेत ही झाडं तोडू नका. हे आमचं गावचं सौंदर्य आहे. आम्ही अगदी गावाच्या बाजूला आहे, गावालगत आहे. ही झाडं तोडू नका. ओपन प्लेस आहे कुठं असं करा. मोकळी जागा शासनाची पडीक जमीन आहे. अधिकारी कोण आहे? फॉरेस्ट आपल्याला गावाला पण विश्वासात घेऊनच करायचं. सगळं विश्वासात घेऊन, कारण तुम्हाला या गोष्टीचा वेळ पण लागणार. म्हणजे असं केलं एवढं जल्दी एका दिवसात गेला असं नाही आहे की नाही? सरपंच आहेत, प्रत्येक लोक आहेत, त्याचा विश्वासात घेऊन आपण बरोबर. हां वो बोल रही थी मेरी सबसे बात की फॉरेस्ट वाले भी क्लियर करेंगे. आपकी आपके हिसाब से जो बात है आप क्या कर पाओगे एक्चुअली वो भी आप करो. ठीक नहीं तुम्ही तुम्ही काय ट्री चंद्रपूर चलता चंद्रपूर कुणाला म्हणून केलं कोळेकर. हा हॅलो, झाड तोडू नये. तर ते साहेब आपल्याला फक्त झाडं कुठले आहेत, कसे आहेत, किती आहेत ह्याच्याबद्दल रिपोर्ट द्यायचा आहे. फक्त मोजणार आहेत फॉरेस्टवाले, त्यांचा रिपोर्ट सबमिट करणार. आपण झाडच तोडायची नाही, तोडणार नाही. मग मोजायची काय? मूल्यांकन झालं की ते मूल्यांकन केलं की झाडं तोडा अभी क्या इसका वैल्यूएशन करने वाले? अभी काउंटिंग करने वाले ना, उसके बाद में वो जाएगा जब आएगा तब उसके बाद कलेक्टर सर, क्या साहब करना के है? पास जाएगा. इसका कलेक्टर evaluation साहब को करेंगे. परमिशन मिलेगा तो होएगा. बैलेंस करने के बाद में इसका जो भी जितना पेड़ है उसको वैल्यूएशन करने के बाद में जो उसका फाइन जो फी है वो आप भरेंगे, वो कटिंग करेंगे. तो अभी तो हम लोग केवल काउंटिंग कर रहे हैं ना. ऐसा एक बार काउंटिंग आपने किया ना, काउंटिंग किया, इतना पेड़ है, ये पेड़ है, फिर लास्ट में क्या करेगा? इतना पेड़ है, बोले मूल्यांकन हो गया, कर दो, बोले पर उनकी दे देगा लास्ट में. फिर जाएगा ये. हमारा फिर आपके प्रॉब्लम लिए है प्रोजेक्ट के लिए हमारा विरोध नहीं है. मैं पहला बोलता हूँ, आपका प्रोजेक्ट का विरोध नहीं है. जो भी पड़िक जमीन है, जो ओपन जमीन है शासकीय, वो ले लो ना. ये जो पेड़ है, ये पेड़ क्यों तोड़ रहा है हमारा? ये हमारे गांव के बाजू में, एक गांव के लगत है. इधर हमारा दूसरा अभी कोई हमारा गांव को दूसरा कोई प्रोजेक्ट करने का, कोई कॉलेज निकालने का, और जगह किधर है इधर दूसरा? हाँ, दूर किधर रहेगा तो हमको कोई टेंशन नहीं है. आपका प्रोजेक्ट है, हमारा विरोध नहीं है. आप ओपन प्लेस है, कहाँ भी करो ना, ओपन प्लेस में करो. वैसा शासन का जीआर भी वैसा ही है कि झाड़ तोड़ो, ये पेड़ तोड़ने का, उधर करने का, ऐसा प्रोजेक्ट में ऐसा नहीं लिखा है नहीं किधर. ओपन प्लेस में करो, हम आप सपोर्ट करेंगे, आपको सपोर्ट करेंगे. देखिए हम लोग खुद डेवलपर हैं. हाँ, हम लोग को जहाँ सरकार ने जगह दी हम लोग को नहीं, सरकार ने जगह दी है, लेकिन ये जो पेड़ है, ये पेड़ ग्रामपंचायत देणं घेणं गावकरी आम्ही, ग्रामपंचायत साईटला राहू, आम्ही ग्रामस्थ आहोत. दोन वेळा केला, 2 वेळा झाला. त्यांना रिटर्न तुम्हाला पत्र आलंच नाही हो. तुम्ही 2दा पत्र व्यवहार केला, आलंच नाही ना.
आदेश आहे.